श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश साधा नाही. आज तुझे यश तुझ्या दिशेने येत आहे. स्वामी समर्थाचा शक्तिशाली संदेश. जर हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल तर समजा स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे आणले आहे. कदाचित तुम्ही खूप दिवसापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असाल. कदाचित तुम्ही अनेक अडचणींचा सामना करत असाल. कधी कधी असे वाटत असेल की मी इतकी मेहनत करतोय तरी माझ्या आयुष्यात यश का येत नाही. पण बाळा, आज स्वामी समर्थ तुला सांगत आहेत, घाबरू नकोस. यश तुझ्या दिशेने येत आहे. होय, आजपर्यंत तू केलेली प्रत्येक मेहनत, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक प्रार्थना व्यर्थ गेलेला नाही. विश्व तुझ्यासाठी काहीतरी मोठे घडवण्याची तयारी करत आहे. अनेक वेळा आपण बी पेरतो, दुसऱ्याच दिवशी फळाची अपेक्षा करतो. पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. बी आधी जमिनीत रुजते, मग त्याला मुळे फुटतात, नंतर रोपटे तयार होते आणि शेवटी फळ मिळते. यशाचेही असेच असते. तू आज ज्या परिस्थितीतून जात आहेस ती तुझी परीक्षा आहे. स्वामी समर्थ तुझी सहनशक्ती, तुझा विश्वास आणि तुझी श्रद्धा तपासत आहेत. कारण मोठे यश नेहमी परीक्षेनंतरच मिळते. कधी कधी तुला वाटत असेल की सर्वजण पुढे जात आहेत आणि मी मात्र मागेच राहिलो आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येकाची वेळ ही वेगळी असते. सूर्य सकाळी उगवतो आणि चंद्र रात्री. दोघेही त्यांच्या योग्य वेळेवर चमकतात. पण स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही उशिरा घडत आहे ते तुझ्या भल्यासाठीच घडत आहे. आज जे दरवाजे बंद दिसत आहेत ते उद्या तुझ्यासाठी मोठ्या संधीचे दरवाजे बनणार आहेत. आज जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवत नाहीत तेच लोक उद्या तुझ्या यशाचे कौतुक करतील. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपयश म्हणजे शेवट नाही. अपयश म्हणजे यशाच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. प्रत्येक वेळी तू पडला आहेस तेव्हा तू काहीतरी नवीन शिकला आहेस आणि हेच धडे तुला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणार आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेने जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा एका क्षणात आयुष्य बदलून टाकते. ज्या गोष्टीसाठी आपण वर्षानुवर्षे वाट पाहतो ती गोष्ट काही दिवसात पूर्ण होणार आहे. आज स्वामी समर्थ तुला सांगत आहेत, निराश होऊ नकोस. तुझे प्रयत्न मी पाहत आहे, तुझे अश्रू मी पाहत आहे, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तू फक्त तुझी श्रद्धा कायम ठेव. रोज स्वामींचे नामस्मरण कर. मनात सकारात्मक विचार ठेव. कारण जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग नक्कीच निर्माण होतो. यश येण्याआधी काही संकेत मिळतात. अचानक मनात सकारात्मकता निर्माण होते. जुनी भीती कमी होते. नवीन संधी दिसू लागतात. योग्य लोक आयुष्यात येऊ लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात एक वेगळाच आत्मविश्वास जागा होतो. जर गेल्या काही दिवसात तुला असे अनुभव येत असतील तर समजून घे की यश तुझ्याजवळ येत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू फक्त चालत राहा, थांबू नकोस. कारण तुझ्या प्रत्येक पावलासोबत मी आहे. कदाचित आज परिस्थिती कठीण असेल, आर्थिक समस्या असतील, घरातील तणाव असेल, नातेसंबंधातील अडचणी असतील, शिक्षणात अडथळे असतील, पण हे सर्व कायमचे राहणार नाहीत. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ ही नक्की होणारच आहे. त्याचप्रमाणे दुःख कितीही मोठे असले तरी आनंदाचा क्षण नक्कीच येणार आहे. स्वामी समर्थाची कृपा जेव्हा कार्य करू लागते तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात. म्हणून स्वतःवर विश्वास ठेव, स्वामीवर विश्वास ठेव. आजपासून एक संकल्प कर,
मी कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नाही. मी नकारात्मक विचारांना माझ्यावर राज्य करू देणार नाही. मी माझ्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी स्वामी समर्थाच्या चरणी माझा पूर्ण विश्वास ठेवणार. कारण ज्या व्यक्तीच्या पाठीशी स्वामी समर्थ उभे असतात त्याला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. बाळा, तुझ्या आयुष्यातील चांगले दिवस आता दूर नाहीत. तुझे यश तुझ्या दिशेने वेगाने येत आहे. आज जे स्वप्न वाटत आहे ते उद्या वास्तव होणार आहे. म्हणून चेहऱ्यावर हसू ठेव, मनात आशा ठेव आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. लक्षात ठेव, वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि स्वामी समर्थांची कृपा व्हायला कारण लागत नाही. आजचा हा संदेश मनापासून ऐकला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिही श्री स्वामी समर्थ आणि विश्वास ठेव. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात यश, आनंद आणि समाधानाचे नवे पर्व सुरू करत आहेत. जिथे विश्वास संपतो तिथून स्वामी समर्थाची कृपा सुरू होते. त्यामुळे विश्वास ठेव, कारण तुझे यश आता तुझ्या अगदी जवळ आले आहे. बाळा, अनेकदा असे होते की आपण आपल्या यशाच्या अगदी जवळ पोहोचलेलो असतो, पण आपल्याला त्याची जाणीव नसते. थोड्याशा अडचणी आल्या की आपण निराश होतो, मागे फिरतो, स्वतःवरचा विश्वास गमावून बसतो. पण आज स्वामी समर्थ तुला सांगत आहेत, जिथे तू आहेस तिथून हार मानू नकोस. कारण तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल अगदी जवळ उभा आहे. तू कदाचित विचार करत असशील की माझ्या आयुष्यात इतक्या समस्या का आहेत? मी कोणाचे वाईट केले नाही तरी मला इतका संघर्ष का करावा लागतो? पण लक्षात ठेव, सोन्याची किंमत वाढते कारण ते अग्नीत तापते. हिरा चमकतो कारण त्याच्यावर घाव पडतात. तसेच माणूसही संघर्षातूनच मजबूत बनतो. आजपर्यंत तू जे दुःख सहन केलेस, त्या रात्री डोळ्यात अश्रू घेऊन झोपलास, ज्या दिवशी मनात भीती घेऊन जगलास, त्या प्रत्येक क्षणाचा हिशोब स्वामी समर्थांकडे आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेचे रूपांतर आता शक्तीत होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझे नशीब बदलण्यासाठी मी काम सुरू केले आहे. फक्त श्रद्धा आणि सबुरी सोडू नकोस. कधी परमेश्वर आपल्याला उशिरा देतो, कारण तो आपल्याला लहान नाही तर मोठे काहीतरी देण्याची तयारी करत असतो. आज तुला जे मिळाले आहे त्याबद्दल आनंद मान. तुला जे मिळाले नाही त्याबद्दल दुःख करू नकोस, कारण उद्या तुला जे मिळणार आहे ते आजच्या दुःखापेक्षा 1000 पटीने मोठे असेल. बाळा, आजपासून तुझ्या मनातील भीती काढून टाक. माझ्याकडून होणार नाही, माझे नशीब खराब आहे, मी अपयशी आहे असे विचार सोडून दे. कारण हे विचारच तुझ्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांग, मी सक्षम आहे, मी मजबूत आहे, मी स्वामी समर्थाच्या कृपेने यशस्वी होणार आहे, माझ्या आयुष्यात चांगले दिवस येत आहेत. हे शब्द फक्त वाक्य नाहीत, तर ते तुझ्या भविष्याची सुरुवात आहेत. स्वामी समर्थाचा एक महत्त्वाचा संदेश असा आहे की जेव्हा सर्व मार्ग बंद दिसतात तेव्हाच नवीन मार्ग तयार होत असतात. म्हणून परिस्थितीकडे पाहून घाबरू नकोस, कारण परमेश्वराला अशक्य असे काहीच नाही. आज तुला वाटत असेल की कोणी माझी साथ देत नाही, पण बाळा, संपूर्ण जग जरी तुझ्या विरोधात उभे राहिले तरी स्वामी समर्थ तुझ्या बाजूने उभे असतील, तर तुला कोणीही अडवू शकत नाही. तुझे यश फक्त पैशामध्ये नाही, तर तुझे यश तुझ्या मनशांतीमध्ये आहे. तुझे यश तुझ्या कुटुंबाच्या आनंदात आहे. तुझे यश तुझ्या आत्मविश्वासात आहे आणि हे सर्व तुला योग्य वेळी मिळणार आहे. लक्षात ठेव, वादळ आले की झाडांची मुळे आणखी मजबूत होतात, तसेच संकटे आली की माणसाचा आत्मविश्वास अधिक मजबूत होतो.
म्हणून संकटांना शाप समजू नकोस. मी तुझ्या यशाची तयारी करत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त माझे नामस्मरण करत राहा. मी तुझ्यासाठी योग्य दारे उघडेन, योग्य माणसे भेटवेन आणि योग्य वेळ निर्माण करेन. आजपासून प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा जप 11 वेळा कर. तुझ्या मनातील चिंता स्वामींच्या चरणी अर्पण कर आणि मग पहा हळूहळू तुझ्या आयुष्यात कसा सकारात्मक बदल घडू लागतो. बाळा, तुझ्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे. जे स्वप्न तू इतक्या दिवसापासून पाहत आहेस त्याची चाहूल आता तुला लागणार आहे. त्यामुळे निराशेच्या अंधारात राहू नकोस, कारण आशेचा सूर्य उगवण्याची वेळ आली आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत. तुझी वाट पाहणे संपणार आहे आणि लवकरच तू स्वतः म्हणशील, खरंच स्वामी समर्थांनी माझे आयुष्य बदलून टाकले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी चरणी रुजू.